बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची माहिती आहे। ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असेल त्यांना दरवर्षी रिन्यूअल करावं लागतं किंवा जे काही नवीन कामगार आहेत त्यांना नवीन नोंदणी करावी लागते। आता या नोंदणीच्या माध्यमातून काही एजंट लोक या कामगारांची फसवणूक करत होते आणि आता यापुढे ही फसवणूक होणार नाही। आता बांधकाम कामगारांना कित्येक योजना आहेत, बऱ्याच योजना ह्या बांधकाम कामगारांना माहीत सुद्धा नाहीत। त्यात काही मोजक्या आहेत जे स्टीलची भांडी मिळतात किंवा कामगारांना सुरक्षा पेटी मिळते किंवा कामगारांना टोपी मिळते, अशा मोजक्याच काही योजना या कामगारांना माहीत आहेत। आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी बांधकाम कामगारांची फसवणूक होत होती किंवा पैशाची लूट होत होती एजंट मार्फत किंवा नवीन नोंदणी करणाऱ्यांची लूट होत होती, ती आता यापुढे थांबणार आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती, पीक विमा असेल, सौर पंप असेल, शेतकऱ्यांविषयी माहिती, अशी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तत्पूर्वी अगोदर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना जर नोंदणी करायची असेल तर आतापर्यंत काही एजंट लोक त्यांच्याकडून नोंदणीच्या नावाखाली पैसे घ्यायचे, त्यांची फसवणूक करायचे। आणि मित्रांनो, ही बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी फक्त 1 रुपया लागतो। 1 रुपयामध्ये आपली बांधकाम कामगाराची नोंदणी होती आणि या बांधकाम कामगार योजनेमध्ये इतके लाभ आहेत या कामगारांना। फक्त आतापर्यंत आपल्याला स्टीलची भांडी, कामगाराची पेटी किंवा टोपी एवढे मोजक्याच काही गोष्टी माहीत आहेत। पण मित्रांनो, जर आपले मुलं आपले शिकत असतील तर मुलांना स्कॉलरशिप या माध्यमातून मिळते, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा मिळतात, अशा अनेक योजना आहेत आणि त्या योजनांचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आपण दिलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आपण त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। आणि सविस्तर किती योजना आहेत, विवाह संबंधी योजना आहेत, आरोग्याच्या संबंधी आहेत, एखाद्या कामगाराचा अपघात झाला त्या संबंधी योजना आहेत, अशा अनेक 26 योजना आहेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये त्या योजना मी सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे मित्रांनो, तो व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर जाऊन नक्कीच बघावा। आता मित्रांनो, या माध्यमातून जी नोंदणी करावी लागते कामगारांची, तर आता नोंदणीसाठी कोणत्या एजंटला भेटण्याची गरज नाही, कोणत्या एजंटकडे पैसे देण्याची गरज नाही, आपण स्वतःही नोंदणी करू शकता। यासाठी जी काही कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो, आपल्याला जर नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यूअल करायचं असेल तर मग आपली फसवणूक होणार नाही। मग नेमकं करायचंय काय? तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाने आता प्रत्येक तालुक्याला एक कार्यालय केलेलं आहे आणि त्या कार्यालयात जाऊन आपण स्वतः बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येणार आहे। आणि त्यासाठी आपण जी काही महत्त्वाची कागदपत्र आहेत ती कागदपत्र सोबत घेऊन जायची आणि तेथे नोंदणी करायची, आपला अंगठ्याचा ठसा द्यायचा म्हणजे EKYC सारखं, आणि मग त्यानंतर त्या बांधकाम कामगाराची आपली नोंदणी होणार आहे। आणि त्यासाठी फक्त 1 रुपयाच लागतो, असे जास्त कोणतेही पैसे लागत नाहीत। मात्र काही लोक बांधकाम कामगारांना लक्षात येत नाही, माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळे फसवणूक करून या बांधकाम कामगाराकडून पैसे लुटून मग नोंदणी करून देतो, असे जे काही प्रकार घडत होते त्याला आळा बसण्यासाठी आता बांधकाम कामगार मंडळाने ही प्रक्रिया केली आहे की प्रत्येक तालुक्याला एक कार्यालय असणार आहे आणि आपण त्या कार्यालयातच जाऊन नोंदणी करायची। आणि त्यासाठी इतक्या योजनांचे लाभ आहेत, तर त्या कामगारांनी त्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे। त्यामध्ये विमा असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक लाभ असतील, अपघात असेल, असे बरेचसे लाभ या बांधकाम कामगार महामंडळाच्या माध्यमातून मिळतात। म्हणून प्रत्येक कामगाराने अशा सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे। त्या योजनांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि नवीन नोंदणीसाठी किंवा रिन्यूअलसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत
त्या संबंधीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यामुळे सर्वांनी ते दोन्ही व्हिडिओ बघून यापुढे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी नक्कीच कामगारांची नोंदणी करून घ्यायची आहे, कारण यामध्ये बऱ्याचशा योजनांचा लाभ आपल्याला या माध्यमातून घेता येतो। अशी ही माहिती होती, महत्त्वपूर्ण माहिती होती, कारण कामगारांची लूट व्हायला नाही पाहिजे म्हणून ही महत्त्वाची माहिती देणं गरजेचं होतं। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही कामगारांना ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।